जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। मागील गेल्या 2 महिन्यापासून रजाळे गावाचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी उपोषणास बसलेले सरपंच राजू मराठे शेतकरी यांचे टोकाचे पाऊल। तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याच अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा बेबनाव करत शहर पोलीस ठाण्यात उपोषणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेल्याने समस्त उपोषणकर्त्यांसह रजाळे गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावचे सरपंच राजेंद्र मराठे यांचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला असून मागील 2 महिन्यांपासून गावात आणि शेत शिवारात ट्रान्सफॉर्मरमुळे विजेची समस्या निर्माण होत आहे। यामुळे शेतातील पीक जळत असल्याने सरपंचांनी मागील गेल्या 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेर केले उपोषण सुरू केले आहे। यानंतरही विजेचा प्रश्न वीज वितरण कंपनीकडून न सुटल्याने संतप्त शेतकरी राजू मराठे हे पेट्रोलची बाटली घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरले। महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मात्र हे पेट्रोल कार्यालयीन टेबलावर टाकून शासकीय कामात अडथळा आणल्याचा दावा केला असून पोलीस ठाण्यात गेल्या 1.5 तासांपासून तक्रारीचे कागद रंगवले जात आहेत, परंतु वीज वितरण करणे कोणत्याही प्रकारची तक्रार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अद्याप दाखल करण्यात आलेली नाही। नंदुरबार शहर पोलीस स्टेशन परिसरात वीज वितरणचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून सोबतच राजळे परिसरातील सरपंच आणि शेतकरी देखील दाखल झाले असून रजाळे ग्रामस्थांसह शेतकरी व परिसरातील सरपंचांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दुपारपासून ठिय्या दिला आहे। या सर्व प्रकारावर वीज वितरण कंपनीकडून अद्याप तरी तक्रार दाखल न करण्यात आल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रजाळे ग्रामस्थांसह शेतकरी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
मी राजू देवचंद मराठे विद्युत महामंडळ विरोधात मी बऱ्याच दिवसापासून यांच्याकडे वारंवार चक्रा मारून किंवा तक्रार दाखल करूनसुद्धा यांनी आमची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी दिनांक 4/2/2000 पासून उपोषणाला बसलो होतो. तरी यांनी आम्हाला 3 दिवस 7 तारखेपर्यंत उपोषणाला बसलो. यांनी तरी पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांचं असो किंवा गावात असो बरेच ट्रान्सफॉर्मरच्या प्रॉब्लेम लाईटीच्या बाबतीमध्ये यांनी पूर्ण दिरगाई केली. म्हणून आज मी विद्युत महामंडळाच्या ऑफिसात जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु यांनी माझ्यावर उलटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. नमस्कार, मी राकेश भटू पांगारे, गाव रजाडे. आज दिनांक 10/2/2025 या रोजी आम्ही सकाळी 9, 9:30, 10 वाजेपासून विद्युत महामंडळाकडे DPची मागणी करतो आहे. आणि मागे आमचे सरपंच साहेब 3 दिवस उपोषणावर बसले होते, पण तरी पण त्यांनी काही दुर्लक्ष केलं आमच्यावर. आणि मागे काही DP पाठवली त्यांनी आमच्याकडे, ती DP पण बंद होती. आणि आता आम्ही अर्ज केला आहे तर ते लक्ष देत नाही आहे. तर आमचे सरपंच काही आम्ही 8 शेतकरी गेलो होतो ते विद्युत महामंडळाला. ते लोक आमच्या सरपंचांनी स्वतःच्या अंगेवर पेट्रोल टाकलं आणि ते लोक सांगत आहे की आमच्यावर पेट्रोल टाकलं आहे म्हणे, असं ते गुन्हा दाखल करत आहे.